त्या दिवशी आपली वहिनी आपल्याच घरी येऊन आपल्यालाच रंगून गेली बरं का. आज तिच्या घरी तिला रंगवायला गेलं तर तिने स्वतःला कोंडून घेतलं. मग आम्ही पण लक्षात आणून दिलं की कडी दोन्ही बाजूला असते. तिचे पोरं तर बाहेर होते, असं वाटायचं एक एक पोरगं टिपाडात बुचकाळून काढावं, पण म्हणलं नको, ये रे उद्योगन बस खांद्याला. आपलं चला आज रविवार म्हणल्यावरती आपली सकाळ सकाळ ड्युटी रानात होती. सकाळ सकाळ रानात गेल्यानंतर आपल्याला काढायचा होता हरभरा, तो पण एक तासाभरात. एवढं तासाभरात अशक्य आहे ना, शेतकऱ्याच्या पोरांना सगळे शक्य असते बरं का. हरभऱ्याची लस टोचायला लागली, म्हणलं चला आता झाडाची सावली धरून बसा. झाडाच्या सावलीखाली बसल्या समजलं आपल्या तोंडापेक्षा धार तर या इळ्याला आहे, कारण ती इतकं पटपट कापून करत होतं ना, लय भारी काम करत होतं बरं का. लोक लॅक्मेचं फाउंडेशन लावतात, बॉडी लोशन लावतात. आपलं बॉडी लोशन बघा, हरभऱ्याचं बॉडी लोशन एकच नंबर आहे बरं का. ब्रँडेड काळा कलर आला होता. घरी जाऊन असं बी तोंड हात धुयचंच होतं, म्हणून जास्त काय टेन्शन आणि लोड घ्यायचा नाही. आपले कपडे फाटके येते, फाटके नाही तर फॅशन आहे रे, ट्रेंड चाललाय आजकालची. गरीब माणूस आहे ना, शिवायला सुई दोरा नव्हता. एवढं सगळं काम झालं होतं, म्हणलं चला वर्क इज डन. आता काम केल्यानंतर आपल्या पोटापाण्यापुरतं झालं होतं, त्याच्यामुळे घरी गेलो. थँक्यू, बाय.